कार्यक्रमावर आपलं लक्ष असणारच आहे आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। अजित पवारांसोबत झालेली युती आमचं दुर्दैव, युती दादांनाही आणि आम्हाला देखील पटली नाही, भाजपच्या गणेश ठाके यांचं वक्तव्य, तर आमचा खासदार पाडल्याचा गणेश ठाके यांचा आरोप। मोदी शहा फडणवीसांसोबत चर्चा करून युती केली, माझे देखील खालचे कार्यकर्ते वेगवेगळं बोलू शकतात, भाजपच्या गणेश ठाकेंवर अजित पवार यांचा पलटवार। 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य, तर आत्ता 54 आहे तिथे देखील काम करायचं आहे, अजित पवार यांचा नेत्यांना सल्ला। जागा वाटपाचा पहिला राऊंड झाला, पुन्हा एकत्र बसून चर्चा करू, जागा वाटप पूर्ण झाल्यावर मस्त पत्रकार परिषद घेऊ, अजित पवार यांची माहिती। 80-90 जागा मिळायला हव्या, मात्र कारभारी लोक ठरवतील ते मान्य करायचं, महायुतीतल्या जागा वाटपावर मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। अजित पवारांना 20 ते 25 जागा देतील, अजित पवारांनी विधानसभेला 60 जागांवर दावा केल्यानंतर शरद पवार गटाच्या महेश तपासे यांचा हल्लाबोल। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जाहीर, हिरामण खोसकर, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके आपल्या सोबत, अजित पवार यांचा दावा। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा प्रश्न विचारतात सावंतांनी शेतकऱ्याची अवकात काढली। तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज, मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंतांना भेटीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती। आमच्या पक्षासहित शिंदे गट आणि भाजपच्या कारभाऱ्यांनी विचार करावा, आपल्याला लोकांना कमेंट्स करण्यापासून थांबवावं, भुजबळांची गणेश ठाके आणि तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मन दुभंगली तर महायुतीवर परिणाम होईल, तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महायुतीमध्ये तेढ निर्माण व्हायला सुरुवात झाल्यानंतर शिंदे गटाचे संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर कुणीही शेतकऱ्यांची लायकी काढू नये, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवार यांचा सावंतांना सल्ला। तानाजी सावंत यांना समज देण्याची गरज, सावंतांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये गैरसमज होतात, तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांची टीका। गणेश ठाकेंना आम्ही काडीची किंमत देत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हाके बडबडतात, गणेश ठाके यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून रुपाली ठोंबरेंची टीका। मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री विजय वडेट्टीवार यांचा संजय राठोडांवर हल्लाबोल, 500 कोटी रुपयांचा भूखंड लाडक्या मंत्र्याला कवडीमोल भावात मिळू शकतो, वडेट्टीवार यांची टीका। समाजासाठी दिलेला भूखंड राठोडांनी स्वतःच्या संस्थेच्या नावावर केला, अंबादास दानवे यांचा मंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप। भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांची गैरहजेरी, दौंडमध्ये आयोजित भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला दांडी, निमंत्रण देऊनही हर्षवर्धन पाटील यांनी दांडी मारल्यानं चर्चा। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचा देखील पंतप्रधान मोदींकडून उल्लेख। पंतप्रधान मोदींनी मागितलेली शिवरायांची माफी राजकीय, संजय राऊतांची टीका, तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी माफी मागितली, मोदींनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागितल्यावरून राऊतांचा निशाणा। शिवरायांचा पुतळा पडणं दुर्दैवी, माफी मागण्याशिवाय पर्याय नाही, पंतप्रधानांनी माफी मागितली, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य, तर मोदींनी माफी मागितली, आणखी काय करायला हवं, भुजबळांचा विरोधकांना सवाल। विरोधक पुतळा दुर्घटनेचं भांडवल करतात, दुर्घटनेचं भांडवल करून सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहत आहेत, सुधीर मुनगंटीवार यांचा विरोधकांवर निशाणा। पोलिसांची परवानगी नसतानाही महाविकास आघाडी आंदोलनावर ठाम, उद्याच्या आंदोलनाच्या तयारीचा अरविंद सावंत यांच्याकडून आढावा, महाविकास आघाडीच्या उद्याच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही। महाविकास आघाडीचा उद्या मुंबईमध्ये महायुती सरकार विरोधात मोर्चा, मोर्चासाठी महाविकास आघाडीची तयारी सुरू, मात्र पोलिसांची परवानगी नाही, अरविंद सावंत यांच्याकडून मोर्चाच्या तयारीचा आढावा। विनायक राऊतांची नारायण राणे यांच्या विरोधात मोदींकडे लेखी तक्रार, नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर दिलेल्या धमकीवरून तक्रार, विनायक राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी, मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार, दोन्ही प्रकरण सारखी असल्यानं एकापाठोपाठ एक सुनावणी घेण्यात येणार। जागा वाटपाबाबत मोदी शहांनी निर्णय घेतला, मोदी शहांनी समरजित घाटगेंना विचारायला हवं होतं, कागलच्या जागेवरून मुश्रीफांचा घाटगेंना खोचक टोला। अनिल देशमुखांचा काटोल मतदारसंघामध्ये अजित पवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, सभेआधी रॅली काढत दादा गटानं ताकद दाखवली।
लाडकी बहीण कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी बीडीओंना 2000 महिला आणण्याचं टार्गेट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप. योजना लोकप्रिय असती तर महिला स्वतःहून आल्या असत्या, वडेट्टीवार यांची टीका. नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार. आश्वासनानंतर देखील मागणी पूर्ण केली जात नसल्यानं आशा सेविका आक्रमक. मानधनाचं आश्वासन पूर्ण करण्याची आशा सेविकांची मागणी. मनोज जरांगे पाटील मालवणच्या दिशेनं रवाना. आज मालवणमध्ये मुक्काम केल्यानंतर उद्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेनंतर पाहणी करणार. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केली. राम सुतार यांचा राजकोट पाहणीचा दौरा प्रशासनानं गुप्त ठेवला. राम सुतार राज्य सरकारला अहवाल सादर करणार. बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला कोर्टात आणलं. सिंधुदुर्ग पोलिसांनी चेतन पाटीलला कोर्टात हजर केलं. सरकारी वकील तुषार बनगे मालवण प्रकरणामध्ये काम पाहणार. शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली. शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार, तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू. शिवरायांबद्दल अनादर होईल असं वक्तव्य केलं नाही. घडलेली घटना वाईट, मात्र वाईटातून चांगलं निर्माण व्हावं, केसरकर यांचं वक्तव्य. केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवणला जाणार. पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार. राज्यामध्ये तिसरी आघाडी होण्याची शक्यता. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यामध्ये पुन्हा एकदा पुण्यात बैठक होणार, सूत्रांची माहिती. तर संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाण्याची शक्यता. नवी मुंबईमध्ये नवं सुपर स्पेशालिटी रुग्णालय होणार. सोमवारी टेंडर निघणार. आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश. तर कामाच्या आड कुणी आल्यास शांत बसणार नाही, मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांवर अप्रत्यक्ष निशाणा. महिलांकडे मुलींकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांना फक्त फाशी. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या जमातीचा बंदोबस्त करायचा आहे, अजित पवार यांची प्रतिक्रिया. सुरेंद्र अग्रवालवर आणखी एक गुन्हा दाखल. चेक बाउन्स झाल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. तरुणाला ब्रह्मा मल्टीकॉनच्या कार्यालयामध्ये मारहाण केल्याचा आरोप. सुरेंद्र अग्रवाल हा कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीचा आजोबा. मालवण पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये शरद पवार गटाकडून बंदची हाक. लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये कडकडीत बंद. जळगावमधील राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांचा रास्ता रोको. महामार्गावर 2 दिवसांमध्ये 3 महिलांचा अपघाती मृत्यू. नागरिक संतप्त. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. मुंबई नाशिक महामार्गावर गॅसच्या कंटेनरला गळती. भिवंडी तालुक्यातील वडपे गावाजवळील घटना. समृद्धी महामार्गावरच्या छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल सावंगी एंटरचेंजवर कारचा अपघात. कार डिवायडरला धडकली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. चंद्रपूरच्या वरोऱ्यातील एका नामवंत शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून छेडछाड केल्याचा आरोप. विश्व हिंदू परिषद आणि दलित समाजाकडून घटनेच्या निषेधार्थ मोर्चा. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 82.3%. उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणासाठी 400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना धरणाचे 4 दरवाजे बंद केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यानं धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे बंद करण्यात आले. नाशिकमध्ये यंदाच्या गणेशोत्सवामध्ये लेझर शोवर बंदी. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये नाशिक महानगर गणेशोत्सव मंडळाकडून मान्य. भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना बेमुदत संपावर. संपामध्ये भंडारा तुमसरसह अन्य नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचा समावेश. कोल्हापुरातील करवीर निवासी अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण. अकोल्यातील भक्ताकडून देवस्थान समितीकडे अंदाजे 50 लाख किंमत असलेला सोन्याचा सिंह सुपूर्द. विजापूरच्या भक्ताकडून तुळजाभवानीला 84 ग्रॅमची सोन्याची भवानी मूर्ती अर्पण. मंदिर संस्थांकडून भक्तांचा सत्कार. अमरावतीमध्ये पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजली. तान्ह्या पोळ्यासाठी मातीचं आकर्षक बैल बाजारपेठेत दाखल. परभणीच्या सेलूमधील राष्ट्रीय महामार्ग 548B वरील पथदिवे सुरू करा, अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा नागरिकांचा इशारा. अखेर 3 दिवसानंतर कडेगाव पाणी संघर्ष समितीच्या आमरण उपोषणाला यश. टेंभू योजनेची सर्व कामं पूर्ण करण्याचं लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण स्थगित. धाराशिवच्या परंडा ग्रामस्थांचं एसटीसाठी रास्ता रोको आंदोलन. बस गावात न येता जवळा फाट्यावरून जात असल्यानं ग्रामस्थांचा संताप. गाणी गात ग्रामस्थांनी रस्ता रोखून धरला. मालेगावमध्ये रस्त्यांची मोठी दुरवस्था. संतप्त नागरिकांचं चिखलात बसून आंदोलन. 7 दिवस रस्ता तयार न झाल्याने महापालिकेतच गणपतीची स्थापना करणार, आंदोलकांचा इशारा.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील तृतीयपंथी परीक्षार्थींचे मोठे हात। एमपीएससीनं वीणा काशीद यांना नोकरी नाकारली। नोकरीसाठी वीणा काशीद यांचा उच्च न्यायालयात लढा सुरू। मुंबईतील कोस्टल रोड आज रात्री 9 वाजेपासून 2 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार। इलेक्ट्रिक कामाच्या तपासणीसाठी कोस्टल रोड बंद ठेवण्याचा निर्णय।